आपण महिलांना नेहमीच नवऱ्यासाठी, मुलांसाठी किंवा सासरच्या लोकांसाठी काही ना काही पदार्थ बनवत असतो. पण वर्षातील हा असा एकच सण आहे, ज्या सणाला आपण भावासाठी काहीतरी करतो. ते म्हणजे रक्षाबंधन. तर आज बनवूयात रक्षाबंधन विशेष भावासाठी खास पौष्टिक 2 कलरमध्ये आणि फक्त घरगुती 3 साहित्यांमध्ये अजिबात खावा, मवा, मिल्क पावडर न वापरता तोंडात जाताच विरघळणारा आणि पूर्वीच्या काळी शाळेबाहेर मिळणारा जुन्या काळातील खजाना म्हणजेच बंटी पेढा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर आजच्या या मिठाईकरिता सर्वात महत्त्वाचा जो घटक लागणार आहे तो पहिले बघूयात. तर हा पदार्थ म्हणजे ओलं नारळ. तर या ओल्या नारळाची आपल्याला जी काळी पाट असते ती पहिले काढून टाकायची आहे. ती जर काढली नाही तर एकतर आपली मिठाई व्यवस्थित चवीला लागणार नाही, थोडीशी चोथरट लागेल आणि दुसरं म्हणजे रंगही तिला छान येणार नाही. त्यामुळे काळी पाट आवर्जून काढा. काळी पाट काढण्याकरिता तुम्ही बटाट्याची साल काढण्याचं जे पिलर असतं ना ते देखील वापरू शकता, सहजतेने निघते. आता एक मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या ओल्या नारळाचे आपल्याला पातळ पातळ छोटेसे काप तयार करून त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. कारण आपल्याला या ठिकाणी ओल्या नारळाची पूर्णतः पेस्ट बनवून घ्यायची आहे. शक्यतो हीच पद्धत वापरा, पण जर तुमच्याकडे खोवलेला नारळ असेल तर तो वापरला तरी देखील चालणार आहे. पण खोवलेल्या नारळाचं ना टेक्स्चर एवढं काही खास येत नाही. आता घेऊयात 1 कप दूध आणि त्याचसोबत दुधावरील जी मलाई असते ना ती. जर तुमच्याकडे दुधावरील मलाई नसेल तर याऐवजी तुम्ही मिल्क पावडर किंवा खवा, मावा देखील वापरू शकता. पण दुधावरील मलाई सगळ्यांकडे असतेच असते, त्यामुळे मी हीच प्रेफर करते. आता घेऊयात साखर. तर मी ही ज्या कपाने आपण दूध मोजून घेतलं होतं ना त्याच कपाने एका कपाला थोडीशी कमी घेतली आहे. कारण याच कपाने जर ओला नारळ मोजून घेतला असता तर तो साधारणतः 3 कप भरला असता. तर मध्यम साईजचे 2 ओले नारळ मी या ठिकाणी वापरलेले आहेत. याचसोबत 3 हिरवी वेलची देखील घालूयात आणि हे मिक्सरला एकदम पेस्ट स्वरूपात, बारीक फाईन स्वरूपात दळून घेऊयात. आता या ठिकाणी ना तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, पण गुळामुळे रंग बदलला असता म्हणून मी साखर वापरली आहे. आपण नारळासोबतच साखर, दूध मिक्सरला फिरवल्यामुळे ना नारळाचे एकदम आतपर्यंत प्रत्येक कणामध्ये दुधाची आणि साखरेची चव मिक्स होते आणि यामुळे मिठाईला टेस्ट आणखी जास्त छान येते. सोबतच टेक्स्चरही अगदी पेढ्यासारखं येतं. तर बघा, अगदी या पद्धतीची मऊसूत पेस्ट तयार व्हायला हवी. पूर्वीच्या काळी ना दुकानाबाहेर 1 रुपयाला 1 किंवा 1 रुपयाचे 2 अशा पद्धतीचे बंटी पेढे मिळायचे. तर हा पेढा खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्की तीच आठवण येणार आहे आणि या रक्षाबंधनाला आपण भाऊ बहिणी मिळून याच आठवणींना उजाळा देतो, नाही का? आता तयार झालेल्या पेस्टमधील पाऊण भाग मी कढाईमध्ये काढलाय. आता यामध्ये घालूयात फक्त 1 ते 1.5 चमचा किसलेलं बीट. आपल्याला कृत्रिम रंग अजिबात वापरायचा नाहीये. बीट हे पौष्टिक आहे, तर यामध्ये खूप भारी नॅचरल कलर येतो, त्यामुळे मी हेच वापरणं सजेस्ट करेल. पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊया. यामुळे संपूर्ण पेस्टचा मस्त असा डार्क गुलाबीसर रंग तयार होईल. तुम्हाला फेंट रंग हवा असेल तर थोडं बीट कमी वापरा, डार्क रंग हवा असेल तर थोडं जास्त वापरा. कारण या बीटामुळे टेस्टमध्ये तर अजिबात काही फरक पडणार नाहीये. आता ही देखील पेस्ट तयार झाली. ही जरा वेळ साईडला ठेवूयात आणि सुरुवातीची जी व्हाईट किंवा नॅचरल कलरची जी पेस्ट होती ना ती पहिले शिजवायला ठेवूयात. तर कढाई मी गॅसवर ठेवली. आता ही आपल्याला एकदम कमी गॅसवर सतत हलवत शिजवून घ्यायची आहे, एकदम छान अशी घट्टसर होईपर्यंत. त्यामुळे हे सतत हलवत राहा, नाहीतर मग हे करपू शकतं. आणि हे शिजवण्याकरिता शक्यतो जाडबुडाची आणि शक्य असल्यास निर्लेकची कढाई वापरा. यामुळे ना तुमची पेस्ट अजिबात वाया जाणार नाही, कढाईला चिकटणार नाही. संपूर्ण जिन्नस आपण अगोदरच वापरले असल्यामुळे आता यामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाहीये, फक्त शिजवून घ्यायचंय. तर ते कितपत शिजवायचं हे तुम्हाला दाखवते. बघा, आपलं हे मिश्रण छान असं कढाईतून सेपरेट सुटायला लागलं, एकदम छान असं घट्टसर झालं की मग लगेचच यामध्ये या पद्धतीने चमचा रोवून बघायचा, म्हणजेच उभा करून बघायचा. तो व्यवस्थित उभा राहिला, अजिबात पडला नाही, तर समजायचं हे व्यवस्थित घट्टसर झालेलं आहे. किंवा मग छोटासा गोळा प्लेटवर घ्या आणि हाताला फुंकर मारून याचा गोल गोळा तयार करून बघा. हाताला अजिबात मिश्रण चिकटलं नाही, याचा अर्थ हे व्यवस्थित शिजलेलं आहे. यातील थोडंसं मिश्रण तुम्ही बोटावर चिमटीत दाबूनही बघू शकता. चिमटीला अजिबात थोडंसं जरी पाणी लागलं तरी समजायचं अजून हे शिजवावं लागेल. पण तसं काही झालं नाही, कोरडं वाटलं म्हणून मी गॅस बंद केला आणि आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते. सेम पद्धतीने ना आपल्याला जे उरलेलं मिश्रण होतं गुलाबी कलरचं, म्हणजेच बीट घातलेलं,
ते देखील याच पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थोडंसं कमी असल्यामुळे फारच कमी वेळामध्ये हे पटकन असं शिजलं जाईल. हे देखील तुम्ही सेम पद्धतीने चेक करून बघू शकता किंवा कढाईतून असं सेपरेट सुटायला लागलं, कोरडं वाटलं की समजायचं हे देखील व्यवस्थित शिजलेलं आहे. हे देखील सेम ताटामध्येच काढून घेऊयात. आता आपल्याला 2 कलरचा एकत्रितचाच पेढा तयार करायचा आहे. त्यामुळे ना मला गुलाबी कलरचा जो पेढा आहे तो थोडासा कमी हवा होता आणि व्हाईट रंग जरा जास्त हवा होता. त्यामुळे मी या गुलाबी कलरचे जे आहेत ना गोळे ते अगदी छोटे छोटे आकाराचेच तयार करून घेते. कारण विकतची मिठाई जरी आपण बघितली ना तर त्यामध्ये देखील जो कलर असतो तो छोटासा पट्टा असतो, म्हणजे थोडा कमी वापरला असतो आणि व्हाईट कलर जरा जास्त असतो, ते जरा जास्त उठून दिसतं. त्यामुळे मी पण या कलरच्या मिश्रणाचे छोटे छोटेसे गोळे तयार करून घेतेय. तर हे मिश्रण ना हलकंसं कोमट असताना गोळे बांधले तरी देखील चालतात, काही हरकत नाहीये. गरम गरम बांधायची काही गरज नाहीये. आता लगेचच व्हाईट कलर जे मिश्रण होतं त्याचे देखील गोळे बांधून घेऊयात. तर हा गोळा कलरच्या मिश्रणापेक्षा थोडासा मोठा असायला हवा. आता कितपत मोठा, तर हा व्हाईटवाला गोळा 3/4 आणि कलरवाला गोळा 1/4 या पद्धतीचा रेशो असायला हवा. बघा तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल. हे गोळे बांधायला काही तसा जास्त वेळ लागत नाही, अवघ्या काही मिनिटांचं काम आहे. संपूर्ण गोळे तयार झाले. लगेच आता आपण हे एकमेकांमध्ये ब्लेंड कसे करायचे ते बघूयात. तर बघा दोन्ही गोळे हातांवर घ्यायचे आणि एकत्र करून यांना फक्त गोलाकार द्यायचा. बघा अजिबात हाताला मिश्रण चिकटत नाहीये आणि हे किती सहजतेने ब्लेंड झालेत, एकत्र झालेत. अगदी विकत मिळतो तसाच आपला हा पेढा दिसत आहे. चवीला तर भन्नाट आहे. आता तुम्ही कधी लहानपणी शाळेबाहेरील दुकानामध्ये या पद्धतीचा बंटी पेढा कधी खाल्लाय का? मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि मी सांगितलेल्या रेसिपीने तुम्ही हे पेढे घरी ट्राय केल्यानंतर तुम्हाला सेम टेस्ट वाटली की नाही हे देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर बघा अगदी घरगुती कमीत कमी साहित्यांमध्ये, म्हणजे साधारणतः फक्त 3 वस्तूंमध्ये आणि स्वस्तात मस्त किती छान अशी आपली रक्षाबंधन विशेष मिठाई तयार झालेली आहे. ही मिठाई पाहिल्यानंतर खात्री देऊन सांगते तुमच्या भावाचा खिसा नक्कीच पटकन न सांगता रिकामा होणार आहे. कारण हा पेढा आहेच तेवढा टेस्टी आणि दिसायला तर किती खतरनाक दिसतोय हे तर तुम्ही प्रत्यक्षात बघितलेलंच आहे. आता उरलेले संपूर्ण पेढे पटापट बनवून घेते. आता हे पेढे ना तुम्ही असेचे असेच सर्व करू शकता. पण जर तुम्हाला याला अजून थोडंसं इनोव्हेटिव्ह करायचं असेल तर थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घ्या आणि त्यामध्ये या पद्धतीने पेढा छान असा घोळवून घ्या. पण तुम्हाला खरं सांगू का, मला यापेक्षा ना प्लेनच पेढा जास्त छान वाटला. तुम्हाला कसा आवडतोय ना ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आता यामुळेच मी काही पेढे या पद्धतीने डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेतले, तर काही पेढे असेच प्लेन ठेवलेले आहेत. तयार झालेले पेढे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर 15 ते 20 दिवस टिकतात आणि फ्रीज बाहेर ठेवले तर 4-5 दिवस आरामशीर टिकतात. फक्त हे हवाबंद डब्यात न ठेवता थोडेसे हवेशीर ठेवा. तर तुम्हाला आजची ही इनोव्हेटिव्ह रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या खाद्यप्रेमी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.